हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण 2 साहित्यापासून शेंगदाण्याचे लाडू बनवूया। बनवण्याची पद्धत सोपी आणि लवकर बनतात आणि खाण्यासाठी एकदम चविष्ट आणि पौष्टिक असतात। शेंगदाणे आणि गूळ हे समप्रमाणात घ्यायचे। मंद आचेवर शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजताना घाई अजिबात करायची नाही। शेंगदाणे हळूवार भाजल्यास व्यवस्थित भाजतात आणि खमंग असे लाडू बनतात। शेंगदाण्याचे लाडू हे पौष्टिक असतात। लहानांपासून मोठ्यांना सर्वांसाठी उपयुक्त असतात। थंडीत तर आवर्जून खाल्ले जातात। शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन असते, तसे गुळामध्ये लोह असते। शेंगदाणे हळूवार भाजून घेतल्यास हे बघा, शेंगदाणे एकदम भाजून झाले आहेत। आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे। याची साल काढली तरी चालते, नाही काढली तरी चालते, हे आपल्या आवडीनुसार असते। शेंगदाणे हे बघा, मी थोडेफार साल काढून घेतली आहे आणि हे थंड झाले आहेत। आता हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। सर्वप्रथम आपण शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात ओतायचे आणि त्यावरतून गूळ टाकायचा। गूळ आधी अजिबात टाकायचं नाही, कारण गूळ हा खाली चिटकतो आणि मिक्सर एकदम व्यवस्थित बनत नाही। चालू बंद असे करून हे मिश्रण एकदम फिरून घ्यायचं छान आणि नंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। हे बघा, हे मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। बारीक झालेले हे मिक्सर हाताने एकदाच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हवा त्या प्रमाणामध्ये आपण याचे लाडू बनवू शकता आणि याला स्टोरही करू शकता। हे 3 महिने टिकतात आणि आपल्या उपवासालाही चालतात। हे बघा, आता लाडू बनवत आहे। लाडू आपल्याला हव्या त्या आकारानुसार बनवू शकता, छोटे किंवा मोठे, हे आपल्या आवडीनुसार बनवायचे। थंडीमध्ये ऊर्जाही मिळते या लाडूपासून आणि खाण्यासाठी एकदम छान आणि मला तर फार आवडतात। हे बघा, आता मी लाडू बनवून घेतले आहेत। हे आपण स्टोर करूनही ठेवता। ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। नमस्कार।